नांदेडमध्ये उद्या छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर हे पाहणी दौरा करणार आहेत. आपल्यासोबत स्वतः छत्रपती संभाजीराजे राजे ABP माझामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सगळे पक्षीय उद्या सर्व पक्षीय नेते तुमच्यासोबत येणार आहेत. राजू शेट्टी, राजरत्न आंबेडकर. पाहणी दौऱ्याचं कसं स्वरूप असणार आहे? ओला दुष्काळ हा मराठवाड्यात पडला आहे आणि म्हणून सगळ्यांचं आमचं चर्चा झाली, बोलणं झालं की आपण नांदेड, हिंगोली, परभणी इथं दौरा करू आणि लोकांचं काय म्हणणं आहे, आपण नेमकं काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न हा सरकार दरबारी कसा आवाज उठवता येईल या दृष्टिकोनातून सगळ्यांचं एकमत झालं आणि उद्या हा दौरा आम्ही सगळ्यांनी आखलेला आहे. महाराष्ट्रात तिसरा पर्याय देण्याची गरज आहे का? लोकसभेची परिस्थिती वेगळी होती आणि विधानसभेची परिस्थिती वेगळी आहे. लोक व्यथित आहेत, जनता व्यथित आहे आणि म्हणून लोकांना काहीतरी एक वेगळा पर्याय पाहिला आणि उमेदवारसुद्धा लोकसभेच्या पेक्षाही जास्त उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून ह्या 75 वर्षात जे राजकारण चालू आहे, हेवे दावेत एकमेकाच्यावर, कॉन्क्रीट राजकारण करण्यापेक्षा, पॉलिसी बेस्ड राजकारण करण्यापेक्षा नुसतं माझं तुझंच असंच सगळं हे राजकारण चालू असल्यामुळं एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी एक आपला हा महाराष्ट्र हा महा आहे, म्हणजे छोटा राज्य नाही, महाराष्ट्र आहे आणि आजपर्यंत सगळ्या राज्याला दिशा देणारं हे राज्य आहे. पण दुर्दैवाने ह्या एक थोड्या मागच्या एक 15-20 वर्षात आपल्याला पाहायला मिळते की तसं होत नाही आणि वेगवेगळ्या छोट्या मोठ्या विषयावर आपण अडकू नये. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, एज्युकेशनचे ज्या पद्धतीने ढासळलेली आहे ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न असे निर्माण झालेले. गडकोट किल्ल्यांचे प्रश्न आहेत, म्हणजे 75 वर्षात काय गडकोट किल्ल्यांसाठी म्हणजे संवर्धन जतनासाठी किती खर्च केला गेला आहे, हे सगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळं लोकांनासुद्धा एक चेंज पर्याय पाहिला आहे आणि म्हणून हा तिसरा पर्याय समोर आमच्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून हा पुढे येण्याची पद्धतीने आमचे टप्पे चालू झालेले आहेत. विधानसभेला काही दिवसच राहिलेले आहेत. अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला नाही आहे. सरकार खेळवत ठेवत आहेत का मराठा आरक्षण या विषयावर? नाही, अनेक वर्षापासून मराठा समाजाचं आरक्षण मिळावं म्हणून असं अनेक नेते पुढाकार घेत आहेत. मी स्वतः 2009पासून काय 2007पासून मी पुढाकार घेतलेला आहे. अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळी घेतला, आपलं बलिदान दिलं मराठा समाजासाठी. आता मनोज जरांगे पाटलांनीसुद्धा चांगला विषय हाती घेतलेला आहे. जे आरक्षण सरकारने आता दिलेलं आहे CBC, ते CBC 2दा उडलं असल्यामुळं हे परत टिकेल का असे प्रश्न सगळे निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अजूनही विरोधी पक्षातले लोक असतील, सत्तेत असणारे सगळे पक्ष असतील, ह्यांनी अजूनही कुणीही क्लिअर सांगितलं नाही, स्पष्टता दिली नाही कशा पद्धतीने हे CBCचे आरक्षण टिकवू शकते. विरोधी पक्षातले लोक म्हणतात ते सरकारने दिला तो आमचा प्रश्न आहे, असं नाही चालणार ना. उद्या उडलं की सगळ्यांचंच नुकसान आहे. तुम्ही सगळ्यांनीच त्याच्यावर बोलायला पाहिजे, ह्याच्यावर कोण चर्चा करत नाही आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांचे आमचे अनेक मुद्दे एकसारखेच आहेत. एक मताने आम्ही पुढं हा विषय घेऊन चाललो आहे आणि निश्चित राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एकमत होण्याचे सुद्धा म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे जरांगे हे विधानसभेसाठी तयारी करत आहेत, मुलाखती अंतर्वलीत घेत आहे. तिसऱ्या आघाडीबाबत जरांगे यांच्याबद्दल काय निर्णय घेण्यात आलेला आहे? आमची बैठक झाली आहे, सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य की आपापली भूमिका पुढं घेऊन जायचं. जसं स्वराज्य हे संघटना आम्ही 2 वर्षाच्या अगोदर सुरुवात केलेली आहे. बच्चू कडूंची प्रहार आहे, राजरत्न आंबेडकरांची, असे अनेक लोक सगळे ह्याला म्हणजे आपापला प्रयत्न सगळे करायला लागलेत आणि मला विश्वास आहे की सगळेजण एकत्र येतील आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देतील. राजे, एक शेवटचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळत आहे. आता तुमची एक तिसरी आघाडी, तुमचा कुठला अजेंडा राहणार आहे? नाही, अजेंडा
आज सगळं डिक्लेअर झालं नाही. एक सिम्पल 2 शब्दात मला सांगायचं आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचं आहे. मग ते अनेक लोकांचे प्रश्न आहेत, सहकार्यातले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, गटकोट किल्ल्यांचे प्रश्न आहेत, सगळे सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण आम्ही एक वेगळंपण देऊ, एक प्रामाणिकपणाने, जसं शिवाजी महाराजांनी थोड्या म्हणजे मुठभर मावळ्यांना घेऊन तोरणा किल्ला पहिल्यांदा जिंकला होता, मोठं स्वप्न बघितलं होतं. तसं आम्ही सुद्धा स्वप्न बघायला लागलो की एक महाराष्ट्र चांगलं आपण घडूया, चांगले लोक एकत्र येतील आणि त्या जुन्या हेवे दावेत राहण्यापेक्षा आणि त्याच नुसतं राजकारणाच्या पलीकडे काय बघायचं नाही, ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करू शकतो, या दृष्टिकोनातून आमची सगळी वाटचाल आहे. अत्याचाराच्या घटना देखील महाराष्ट्रात खूप वाढलेल्या आहे. एकदम अत्यंत दुर्दैवी आहे आणि महिलांना संरक्षण मिळणंच गरजेचं आहे. खरं म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेबांनी तर खरंच शिवाजी महाराजांना लाईन दिली, छत्रपती होण्याच्या दृष्टिकोनातून स्वराज्याची लाईन दिली. करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब यांनी 7 वर्ष त्या औरंगजेबशी लढा दिला. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची गंगोत्री आणली आणि एवढं आपल्या महिलांच्या बाबतीत आपला आपल्या म्हणजे अनेक संस्कार आपल्या पुढं घडले आहेत. आणि जे महाराष्ट्र अशा गोष्टी घडतात हे दुर्दैवात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. आणि नुसतं FIR झालं आहे किंवा कोण दोषीत बघण्यापेक्षा त्यांना शिक्षा कशी कडक लावता येईल या दृष्टिकोनातून सरकारने बघणं गरजेचं आहे. हे होते छत्रपती संभाजीराजे, ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन पुरुषोत्तम जोशीसह अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.